विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण खाजगी वस्तूंचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की यामध्ये जी व्यक्ती खाजगी वस्तूची खरेदी करते तीच व्यक्ती तिचा उपभोग घेत असते आणि तिचा उपभोग इतरांना घेता येत नाही. तर आजच्या पिरियडला आपल्याला सार्वजनिक वस्तूंचा विचार करायचा आहे. सार्वजनिक वस्तू यालाच पब्लिक गुड्स असे म्हणतात. सार्वजनिक वस्तू म्हणजे अशी वस्तू की जिचा उपभोग समाजातील सर्वच व्यक्तींना सारख्याच प्रमाणात घेता येतो. सॅम्युएल्सनने याबाबतीत व्याख्या केली होती आणि तो असं म्हणाला होता की ज्या वस्तूंचा उपभोग एकाने घेतला तरी त्याच वस्तूच्या दुसऱ्याच्या उपभोगाबाबत कोणतीही घट होत नाही. सार्वजनिक वस्तूंच्या बाबत जे किंमत देतात त्यांच्याप्रमाणे जे किंमत देत नाही त्यांनाही त्याचा लाभ घेता येतो. खाजगी वस्तूंच्या बाबतीत असं नव्हतं की जे किंमत देतात त्यांनाच त्या वस्तूचा उपभोग घेता येतो, पण सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत तसे नसते. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत किंमत काही लोक देत असतात, पण त्याचा लाभ इतर लोकांनासुद्धा होत असतो की जे त्या वस्तूची किंमत देत नाही. उदाहरणार्थ रस्त्यावरील लाईट. रस्ता हे सार्वजनिक वस्तू स्वरूपात येतात. रस्त्यावरील लाईटाचा प्रकाश सर्वांना सारखा मिळतो. एकाला जास्त मिळतो आणि दुसऱ्याला कमी मिळतो असं होत नाही. तर सार्वजनिक वस्तूचे स्वरूप फक्त एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरते किंवा देशापुरता मर्यादित असते असे नाही. ज्या वस्तूच्या वापराने मिळणारे फायदे अथवा तोटे अनेक देशांना मिळतात त्या वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू होय. तर आता प्रथम आपण सार्वजनिक वस्तूंची व्याख्या बघूया. तर विविध अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक वस्तूची व्याख्या ही केलेली आहे. त्यातील काही प्रमुख अर्थतज्ञांचा आपण येथे विचार करणार आहोत. त्यातील सॅम्युएल्सनने केलेली व्याख्या. सॅम्युएल्सन असं म्हणतो की ज्या वस्तूंचा उपभोग एकाने घेतला तरी त्या वस्तूच्या बाबतीत दुसऱ्याच्या उपभोगाबाबत कोणतीही घट होत नाही. तर याच्या आधीच आपण विचार केला होता की सार्वजनिक वस्तूचा वापर अनेक लोकांना एकावेळी घेता येतो आणि खाजगी वस्तूसारखं सार्वजनिक वस्तूचं होत नाही तर की एकाने त्याचा उपभोग घेतला तर तो दुसऱ्याला मिळत नाही असं नाही. तर एकाने उपभोग घेतला तरी दुसऱ्याच्या उपभोगामध्ये घट होत नाही. जेम्स बुचाननने अशी व्याख्या केली आहे की ज्या वस्तूंबाबत राजकीय व्यक्तींमार्फत मागणी व पुरवठा व्यक्त होतो त्या सार्वजनिक वस्तू होत. तर जेम्स बुचानन म्हणतो की ज्या वस्तूंबाबत राजकीय व्यवस्थेमार्फत म्हणजेच केंद्र सरकारमार्फत शासनामार्फत मागणी व पुरवठा व्यक्त होतो त्या सार्वजनिक वस्तू होत. तिसरी व्याख्या अशी केली जाते की सार्वजनिक वस्तू म्हणजे अशी वस्तू की जिचा उपभोग समाजातील सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणात घेता येतो. तर अशा रीतीने सार्वजनिक वस्तू म्हणजे अशी वस्तू की जिचा उपभोग समाजातील सर्व लोकांना सारख्याच प्रमाणात घेता येतो ती सार्वजनिक वस्तू आहे. सार्वजनिक वस्तूंच्या बाबत जे किंमत देतात त्यांच्याचबरोबर जे किंमत देत नाही त्यांनाही सार्वजनिक वस्तूचा लाभ हा होत असतो. की जे लोक सार्वजनिक वस्तूंची किंमत देत नाही त्यांनासुद्धा सार्वजनिक वस्तूचा लाभ हा होत असतो. म्हणजे सार्वजनिक वस्तूचा लाभ हा देशातील सर्व जनतेला होत असतो. आता आपण बघूया आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू. ज्या वस्तूंच्या वापराने मिळणारे फायदे किंवा तोटे अनेक देशांना मिळतात त्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू होत. उदाहरणार्थ प्रदूषण नियंत्रणाचे फायदे, आंतरराष्ट्रीय शांतता इत्यादी. परंतु आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू नेहमीच फायदेशीर असतात असे नाही. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय दहशतवाद, तेजी मंदी, दारिद्र्य, रोगराई इत्यादी. तर एका देशातील परिस्थितीचा परिणाम हा दुसऱ्या देशावरती होत असतो आणि म्हणून असे म्हटले जाते की ज्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू असतात त्याचे लाभ आणि तोटे हे इतर देशांनासुद्धा मिळत असतात. तर आंतरराष्ट्रीय वस्तू म्हणजेच ज्या वस्तूंच्या वापराने मिळणारे फायदे किंवा तोटे अनेक देशांना मिळतात त्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू होत. आता एखाद्या देशाच्या औद्योगिकरणाचा परिणामसुद्धा इतर देशांवरती होत असतो किंवा इतर देशातील जागतिकीकरणाचं धोरण, उदारीकरणाचं धोरण, त्यामुळे इतर देशातील कंपन्या आपल्या देशात स्थापन होतात
आणि त्या प्रदूषण निर्मितीचं कार्य त्यांच्याद्वारे होत असतं, म्हणजे आपल्या देशातील जनतेला त्याचा त्रास होत असतो आणि उत्पन्न मात्र त्या मल्टीनॅशनल कंपन्या त्यांच्या देशात घेऊन जात असतात. तसंच हा झाला तोटा. आंतरराष्ट्रीय शांततेचं धोरण जरी इतर राष्ट्रांनी राबवलं तरी त्याचा फायदा अनेक देशांना होत असतो. इतर देशांनासुद्धा शांततेने सुव्यवस्थेत राहता येत असतं. पण आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू या नेहमीच फायदेशीर असतात असे नाही. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय दहशतवाद, आतंकवाद, तेजीमंदीची परिस्थिती, एका देशात निर्माण झालेली तेजीमंदीची परिस्थिती दुसऱ्या देशात निर्माण व्हायला वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या देशाने जरी दहशतवादी कारवाया केल्या तरी त्याचा त्रास इतर देशांना होत असतो. दारिद्र्य, रोगराई यांचासुद्धा वाईट परिणाम हा इतर देशांवरती होत असतो, कारण दारिद्र्यरेषेखालील लोकसुद्धा वाईट मार्गाला लागण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचा त्रास हा दुसऱ्या देशांना होत असतो. इतर देशातील रोगराईसुद्धा आपल्या देशामध्ये येऊन आरोग्य हे बिघडवत असतं. आताचं ज्वलंत उदाहरण कोरोनाचं आपण बघतच आहोत की सर्व जगभरच कोरोनाचं वातावरण हे एका देशामुळे निर्माण झालेलं आहे. आणि अशा रीतीने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू ह्या नेहमीच फायदेशीर असतात असं नाही, तर त्या कधीकधी त्रासदायकसुद्धा असतात. तर आता आपण पुढचा मुद्दा विचारात घेणार आहोत की सार्वजनिक वस्तूंची वैशिष्ट्ये. तर सार्वजनिक वस्तूंची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. पहिलं वैशिष्ट्य आहे, सार्वजनिक वस्तूंबाबत वर्जन तत्त्व लागू पडत नाही. तर सार्वजनिक वस्तूंना खाजगी वस्तूप्रमाणे वर्जन तत्त्व हे लागू पडत नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक वस्तूंचे स्वरूप हे आंतरराष्ट्रीय पण असते. तिसरं वैशिष्ट्य, सार्वजनिक वस्तूंचा लाभ हा सर्वांना होतो. चौथं वैशिष्ट्य, समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सार्वजनिक वस्तूंसाठी पसंतीक्रम असेलच असे नाही. आणि पाचवं वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा बाजार यंत्रणेमार्फत कार्यक्षम रीतीने होऊ शकत नाही. तर अशा रीतीने सार्वजनिक वस्तूंची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. तर अशा रीतीने सार्वजनिक वस्तूंचं स्वरूप फक्त एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरता किंवा देशापुरता मर्यादित नसते. सार्वजनिक वस्तूच्या वापराने मिळणारे फायदे अथवा तोटे अनेक देशांना हे मिळत असतात. सार्वजनिक वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू होय. आणि आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तूंमुळे प्रदूषण नियंत्रण धोरण जे राबवलं जातं त्याचे फायदे अनेक पिढ्यांपर्यंत मिळत असतात. आंतरराष्ट्रीय शांतता राखण्याचा फायदाही सर्वच देशांना मिळतो. परंतु आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू नेहमीच फायदेशीर असतात असे नाही, तर काही वेळेला त्यापासून अनेक देशांना अनेक वाईट परिणामसुद्धा सहन करावे लागत असतात. उदाहरणार्थ तेजीमंदीची परिस्थिती, दारिद्र्य, दहशतवाद, आतंकवाद, त्याचप्रमाणे रोगराई या गोष्टींचे पडसाद हे इतर देशांवरही पडत असतात. म्हणून आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू नेहमीच फायदेशीर असतात असे आपण म्हणू शकत नाही. तर अशा रीतीने सार्वजनिक वस्तूंचा लाभ हा सर्वांना घेता येतो. सार्वजनिक वस्तूंची किंमत जे लोक देत नाही त्यांनासुद्धा सार्वजनिक वस्तूंचा लाभ मिळत असतो. आणि सार्वजनिक वस्तूंचा उपभोग एका व्यक्तीने घेतला तरीसुद्धा तो इतरांनासुद्धा घेता येत असतो. तर अशा रीतीने सार्वजनिक वस्तूंचं स्वरूप हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचंसुद्धा असतं.